निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। भाऊजी, तुम्ही गणपती घेऊन आलात तर घागर ओतली मी पायावर. नाही, तुम्ही येईपर्यंत तयार राहते. आणि तुम्ही पण घरी या आरतीला प्रसादाला. बाय बाय. कुठे चाललीस? रेवणकडं. आज गणपती आहेत ना. गेलंच पाहिजे का? का नाही जायचं? देवाचंच काम आहे ना. त्या रेवणचं गावातलं शेवटचं दिस आहेत. सांग त्यासनी. अजून खूळ आहेच का डोक्यात? खुळ कसलं? जे खरं आहे तेच सांगतोय. हा, आता तू त्याच्या पाया पडत असशील, बघशीलच की तू. त्या गुरु आईला आधी गावाबाहेर काढलं पाहिजे. तोच तुमच्या डोक्यात काहीतरी भरवतोय. त्यासनी काय बी बोलू नका. तुमच्या डोळ्यावर जाफडा आहेत, आमच्या नाही. अहो, मी तुमच्या पाया पडते. त्या रेवणला संपवायचा, या गावाबाहेर काढायचा नाद सोडून द्याव. ते जमायचं नाही. मी सांगतो, येत्या 15 त्याला गावाच्या बाहेर काढतो की नाही बाग. बघू देव कुणाचं ऐकतो ते. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो अलख निरंजन। लक्ष्मी, मी आत्ताच बघितलं, समधी गणपती आणायला गेली आहेत. होय, गणपतीच्याच नैवेद्याची तयारी करतोय. बरं, मी काही मदत करू का? अगं काही नको, सगळी तयारी झाली आहे. बर, कुठवर आली आहे गणपतीची तयारी? होते. बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला आरतीला आणि प्रसादाला यायचंय. हा, सांगायला यायला जमलं नाही. आपलंच घर आहे. अवतान कशाला पाहिजे?
कामिनी, नुसतं बोलू नकोस, काम करायची आहेत. नाही नाही, काही काम करू नका, फक्त आरतीला या. मी काहीतरी वेगळंच सांगायला आले. काय झालं? ह्यांचं आणि गुरुआईचं काहीतरी गुळपीट सुरू आहे. आता काय नवीन? ते समजलं नाही, तर काहीतरी कारस्थान सुरू आहे. कामिनीताई, गणपती येत आहेत. आपली सगळी चिंता त्यांच्या पायाशी व्हायची. आपण काहीही काळजी करायची नाही. तसं वागायला नाही जमत मला. तुम्ही गणपतीला पूर्ण शरण जा, जमेल तुम्हाला. नाना, ओ नाना. गणपती घ्यायला आलोय. नाना, पान सुपारी घ्या. हे काय तुमच्यासाठीच करून ठेवलंय. घरी आरती प्रसाद आहे, सगळ्यांनी यायचं. हा, वय येईल की.
देवा समद भलं कर आणि चांगलं होऊ दे. गणपती बाप्पा आनंदाने या. आज श्री गणेश चतुर्थी निमित्त तुम्हा सगळ्यांचे कैलासात स्वागत आहे. हे श्री महादेव, हे श्री माते, हे श्री गणेश, आमचा नमस्कार स्वीकार करावा. चला आता गणपती बाप्पाला आपलं घर फिरून दाखवा. बाप्पा ही आमची बसण्याची जागा.
बाप्पा या बाजूला स्वयंपाकघर आहे. आणि हो, मी नैवेद्याला मोदकही केलेत हा. आता बाप्पाला निवांत बसू द्या. तुम्हाला मी दूध देते. हातपाय धुवून घ्या. पूजेची सगळी तयारी झाली आहे. बर गोपाळराव. हो आलं. आवडला का गणपती सगळ्यांना? खूप सुंदर आहे मूर्ती. आज ह्या शुभ प्रसंगी मी गणेशाला सांगेन की सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर. आज सगळे भक्त तुझ्याकडे आशेने पाहतायत. हे श्री गणेश, नाथ संप्रदायाचे कार्य सुरू झाले आहे. ते अखंड सुरूच राहणार आहे. सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन ह्या कार्यात होत राहणार आहे. या कार्यामध्ये जी जी विघ्न असणार ती आपण दूर करावी. हे गणेश, नाथ संप्रदाय हा माझ्या जवळचा प्रिय विषय आहे. आजवर अनेक देवदेवता शक्तींनी नाथांना सहाय्य केलं आहे. तूही या कार्यात सहाय्यभूत व्हावंस अशी माझी इच्छा आहे. हे श्री मच्छिंद्रनाथ, हे श्री जालिंदरनाथ, हे श्री कानिफनाथ, आपण आज माझ्या जन्मोत्सवात आला याचा मला विशेष आनंद आहे. मी वचन देतो की जो कोणी नाथ संप्रदायाची भक्ती करेल त्यांना मी सहाय्य करेन. त्यांच्या मार्गातील सगळी विघ्ने दूर करेन. ही खूप मोठी घटना आहे. आज आम्ही धन्य झालो.
आमचा नमस्कार स्वीकार करावा.